गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बीइंग अ नर्सिंग. ओके, टुडे वी आर डिस्कस अबाउट इन दिस लेक्चर scope in nursing field. Okay, any candidate or any nursing aspirant, they are completed as a basic nursing graduation. Okay, in future here is going to the as a staff nurse and nursing officer. Okay, they are getting a job. Okay, तर सो म्हणजे नर्सिंग फील्डमध्ये कुठले कुठले असे स्कोप आहे ॲज अ स्टाफ नर्स म्हणून किंवा नर्सिंग ऑफिसर म्हणून कुठले असे एरिया असतील त्यामध्ये आपण ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून जॉब करू शकतो. ओके, त्यामध्ये मोस्टली दोन डिपार्टमेंट किंवा दोन एरिया. त्यामध्ये फर्स्ट आहे क्लिनिकल एरिया किंवा क्लिनिकल सेक्टर बोलू त्याला. सेकंड आहे टीचिंग एरिया किंवा टीचिंग सेक्टर. ओके, फर्स्टली क्लिनिकल डिस्कस करू आपण. ठीक आहे, तर क्लिनिकलमध्ये दोन गोष्टी, एक स्टेट गव्हर्नमेंट येणार आणि एक सेंट्रल गव्हर्नमेंट येणार. ओके, तर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जे काही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये इन्व्हॉल्व झालेले हॉस्पिटल असतील, ओके, अंडर द स्टेट गव्हर्नमेंट, त्यामध्ये मग तालुका हॉस्पिटल असतील. ओके, तालुका हॉस्पिटल असतील. त्यानंतर मग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल. ओके, नंतर मग PSC. ओके, PSC असेल, CSC असेल, सब सेंटर असेल. जे काही स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर जेवढे काही हॉस्पिटल येतात गव्हर्नमेंट, ओके, त्यामध्ये ॲज अ स्टाफ नर्स किंवा नर्सिंग ऑफिसर म्हणून आपण काय करू शकतो, जॉब करू शकतो आफ्टर द ग्रॅज्युएशन ऑफ बेसिक BSc नर्सिंग. ओके, त्याकरता आपल्याला काय लागतं, रजिस्ट्रेशन नंबर लागत असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंदर जेवढे काही हॉस्पिटल येतात त्यामध्ये मग एम्स येणार. ओके, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. ओके, त्यानंतर मग काही रेल्वे बोर्डचे हॉस्पिटल असतात सेपरेटली. ओके, नंतर नेक्स्ट ESIC हॉस्पिटल असतात, ESIC हॉस्पिटल असतील काही. ओके, एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल असतील. ओके, त्यानंतर नेक्स्ट मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस. ओके, मिलिटरीचे काही हॉस्पिटल असतील. ओके, त्या हॉस्पिटलमध्ये ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून आपण काय करू शकतो, जॉब करू शकतो. ओके, त्यानंतर टीचिंग एरिया, टीचिंग सेक्टरमध्ये आफ्टर द बेसिक BSc नर्सिंग, ओके, ॲज अ नर्सिंग ट्युटर म्हणून आपण काय जॉब करू शकतो वेगवेगळे नर्सिंग इन्स्टिट्यूटला, वेगवेगळ्या नर्सिंग कॉलेजमध्ये. ओके, त्यानंतर नर्सिंग इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा आपण काय करू शकतो, जॉब करू शकतो. ओके, देन बेसिक BSc नर्सिंग झाल्यानंतर आपल्याला 1 इयर क्लिनिकल एक्सपिरियन्स लागतो किंवा टीचिंग एक्सपिरियन्स लागतो. त्यानंतर आपण MSc नर्सिंग करू शकतो. ठीक आहे, MSc नर्सिंग नंतर आपण ॲज अ लेक्चरर म्हणून वेगवेगळे जे काही कॉलेज असतील, ओके, नर्सिंग इन्स्टिट्यूट असेल त्यामध्ये ॲज अ लेक्चरर म्हणून आपण काय करत असतो, जॉब करू. मग लेक्चर नंतर असिस्टंट प्रोफेसर असेल, असोसिएट प्रोफेसर असेल, ओके, व्हाईस प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल. ओके, हे तिथे प्रमोशन लेवलवरती आपण तिथे वर्क करू शकतो. ठीक आहे, पण बेसिक BSc नर्सिंग झाल्यानंतर वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटचे एक्झाम असतात, त्यामध्ये DMR असेल, ओके, DHS असेल, त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे काही व्हॅकन्सी निघतात, त्यामध्ये ॲज अ नर्सिंग स्टाफ किंवा स्टाफ नर्स म्हणून आपण जॉब करू शकतो. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही डिस्कस केलं. ओके, तर नेक्स्ट माझा व्हिडिओ असणार आहे की बेसिक BSc नर्सिंग फर्स्ट इयरमध्ये कुठले सब्जेक्ट आपल्याला असतात आणि त्या सब्जेक्टचे बुकचे ऑथरचे नेम मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, तोपर्यंत थँक्यू सो मच.